आपण आता जालना एक्झिट केलेला आहे आणि आपण आता निघालो आहोत हनुमंत पिंपरीला, ज्याला उत्तरेश्वर पिंपरी असं म्हटलं जातं. केस तालुक्यामध्ये येतो आणि तिकडे आपल्या आजीचं घर आहे. तर आपण आजीला भेटायला चाललो आहोत. समृद्धी महामार्गामुळे खूप हेल्प होते आपल्याला. जेव्हा समृद्धी महामार्ग नव्हता त्यावेळेस जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करायचो, तर अक्षरशः आम्हाला कधी 10 तास 11 तास असे अवर्स लागायचे. कधी-कधी 2 स्टॉप पण घ्यावा लागायचे आम्हाला मध्ये-मध्ये. बट आता तुम्ही 8 हॉवर विदिन 7 हॉवर्स 8 हॉवरमध्ये आरामात तुम्ही तिथे आपल्या डेस्टिनेशनला पोहोचून जातात. साडेसहा 4 तासानंतर आम्ही इथे हॉटेल साई पॅलेस प्युअर व्हेजला थांबलो आहे. बघू आता थोडंसं ब्रेकफास्ट करू आणि आता बसून बसून खूप थकलो होतो आम्ही. तर म्हटलं ठीक आहे, थोडंसं रेस्ट घेऊया. थांबलो आता इकडे. चला बघूया. ब्रेकफास्ट करून लगेच निघालो आम्ही, आणि कारण की अजून 3.5 तास आहेत आम्हाला तिथे पोहोचायला. त्याच्यामुळे मग जास्त लेट न करता पटकन आम्ही निघून गेलो तिथून. हे आपल्या पिंपरीमध्ये श्री उत्तरेश्वर महादेव मंदिर आहे आणि इथे आपण पोचलो आहोत. इथे एंट्रन्स आहे आपल्या गावातला. आणि इथून आता मी उद्या सकाळी तुम्हाला दाखवते मंदिर. तर रात्रीचं आम्हाला 9 साडेनऊ झाले, तर मग उद्या सकाळी येऊन तुम्हाला हे मंदिर दाखवते. नमस्कार मित्रांनो, आज आपण उत्तरेश्वर पिंपरी या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्ही बघत असाल माझ्या मागे नदी वाहती आहे. तर उत्तरेश्वर पिंपरीमध्ये ही नदी आहे आणि सोबत नदीचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. आणि तिकडे त्या साईडला तिकडे त्या साईडला मंदिर आहे. इकडे त्या साईडला श्री महादेवांचं मंदिर आहे, उत्तरेश्वर महादेव मंदिर आहे. तर मी तुम्हाला तिकडेही घेऊन जाते आणि दाखवते तिथे काय काय मंदिर कसं आहे किंवा काय काय मिळतं, सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवते. चला तर मग आपण बघूया. इकडे बायका कपडे धुत आहे. ही नदी आहे आणि आत्ता पाणी कमी झालेलं आहे, नाही तर मग ह्याच्यावरती पण पाणी होतं. हा ब्रिज पण दिसत नव्हता, या ब्रिजच्या वरतून पण पाणी वाहत होतं. या साईडने तुम्ही व्ह्यू बघा. हा मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. पहिले काय व्हायचं ना, की जेव्हा लोक दंडवत प्रणाम करत जायचे तेव्हा इथून मग ते दंडवत प्रणाम करता करता मंदिराजवळ जायचे. इकडे दुकानं लावलेली आहे पेड्याचे वगैरे, आणि आम्ही सामान घेतलं आहे. पोचलो आहे आपण मंदिराजवळ. तुम्ही बघू शकतात, मंदिर खूप मोठं आहे हे. पहिले अशी प्रथा होती की मंदिराच्या इथून जाताना आपण चप्पल घालून नाही जायचं. चप्पल आपल्या हातात पकडायची आणि जेव्हा मंदिर सोडलं आपण त्याच्यानंतर मग पुढे जाऊन तुम्ही तिथे चप्पल घालू शकतात. तर पहिले ही अशी प्रथा होती. श्री उत्तरेश्वर प्रसन्न श्री उत्तरेश्वर महादेव मंदिर हे देवस्थान पुरातन व जागृत आहे. भगवान श्रीराम यांनी महादेवाचे स्वयंलिंग स्थापन केले. रामायणातील जटायू पक्षी यांची उत्तरक्रिया या ठिकाणी झाल्याने भगवान श्रीराम यांनी उत्तरेश्वर हे नाव देवस्थानास दिले. मंदिरात तुपाची नंदादीप व विना अखंड चालू आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात सोहळ्याशिवाय प्रवेश नाही. भक्तांनी श्रद्धा ठेवून मनोकामना केली तर ती पूर्ण होते, याची प्रचिती बऱ्याच भाविक भक्तांना आलेली आहे. श्रावण महिना, महाशिवरात्री व प्रत्येक अमावस्या व सोमवार या दिवशी येथे मोठ्या उत्सवाने साजरी होते. गाभाऱ्यामध्ये फक्त पुरुषांना एंट्री आहे आणि ते पण त्यांना पूर्णतः ओल्या कपड्याने मध्ये गाभाऱ्यात जावं लागतं. मंदिरामध्ये तेल चालत नाही. फाल्गुन महिन्यात शुक्ल पक्षात भंडारा असतो. चैत्र महिन्यात शुक्ल पक्षातील
प्रतिपदा गुढीपाडवा दिवशी ज्ञानेश्वर पारायण सप्ताह असतो. कालाच्या दिवशी उत्तरेश्वर महाराजांची पालखी निघते. पिंपरी गावात नगर प्रदक्षिणा घालून मंदिराकडे पालखी येते. ज्ञानेश्वर माऊली महाराजांची खूप सुंदर पेंटिंग केलेली आहे इथे. श्री उत्तरेश्वर महादेव मंदिर हे हनुमान पिंपरीमध्ये एक जागृत स्थान आहे. इथे खूप संख्येने मंदिराकडे लोक येत असतात, पूजा करतात. इथे नेहमी पूजा होते. सॅटर्डेला होते, मंडेला होते आणि त्याच्यानंतर खूप सारे लोक इथे येत असतात. तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर आहे. खूप सुंदर असे डिटेलिंग केलेली आहे त्यांनी. इकडे बघा छोटीशी मूर्ती दिलेली आहे आणि तिथूनच इथे समोर ही जी दिसत आहे तुम्हाला, ही पूर्ण विहीर होती. आता ते विहीर बुजून टाकलेली आहे आणि थोडंसंच त्यांनी इथे ओपन ठेवलेली आहे. आणि बघा इकडनं पण जाण्याचा रस्ता आहे. इकडनं श्री स्वामी समर्थांची पेंटिंग वगैरे केलेली आहे. इथे मंदिर आहे. इथून आधी येण्या जाण्याचा रस्ता होता, पण आता तो बंद केलेला आहे. हा तीर्थ म्हणजे देवाला तिकडे आंघोळ घालतात तेव्हा इथून पाणी बाहेर येतं आणि हे तीर्थ लोक घेऊन जायचे घरी, पण आता त्यांनी पाईप लावलेला आहे तिथे. मी इकडे शेतामध्ये विहिरीकडे आलेली आहे आणि 6 महिन्याआधी जेव्हा मी इथे आलेली होती तेव्हा इथे फक्त विहीर बांधायचंच काम चालू होतं आणि आता मी इकडे आलेली 6 महिन्यानंतर. तर तुम्ही बघू शकतात आपली विहीर ही रेडी झालेली आहे आणि यावर्षी खूप पाऊस झाला त्याच्यामुळे विहिरीला भरपूर पाणी आहे. तुम्ही बघू शकता तिकडे. पाईप बांधून आजूबाजूला नेट सोलर लावलेले. इकडे गावाकडे आल्याच्या नंतर आपली मातीचा सुगंध आणि सर्व काही खूप शांत, इथे पीसफुल वाटतं. आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर मग इथे अशी खूप सुंदर थंड हवा येते आणि ॲटमॉस्फिअर पण तुम्ही बघू शकतात की किती सुंदर ॲटमॉस्फिअर आहे इथे. आणि इतकं छान वाटतं ना, एकदम माइंड रिलॅक्स होतो, स्ट्रेस वगैरे काही राहत नाही. आणि कुठेतरी आपण रेग्युलर रुटीननंतर कुठेतरी आपण इथे फ्री व्हायला येतो किंवा मग आपण म्हणू शकतो थोडंसं माइंड रिलॅक्सिंग करण्यासाठी इथे येतो. तो खूप सुंदर असं. तुम्हाला जर कधी वेळ मिळत असेल तर तुम्ही पण गावाकडे येत जा आणि तुम्ही इथे रिलॅक्स होऊ शकतात. गावाचं वातावरणच खूप वेगळं असतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. स्टे हॅपी, स्टे हेल्दी अँड कीप स्माइलिंग.